ही दृश्य थेट आपण पाहतोय सध्या मुंबईतली ही दृश्य आहे। मुंबईत मेट्रोचं काम सध्या सुरू आहे आणि त्याच मेट्रो 7A ब्रेक थ्रू आपण पाहतोय। या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले, त्यांनी कामाचा आढावा संपूर्ण घेतलेला आहे आणि त्याच ठिकाणची ही दृश्य सध्या आपण पाहतोय। ब्रेक थ्रू आज या ठिकाणी होतोय आणि त्याच ठिकाणी मुख्यमंत्री सध्या दाखल झालेले। अभियंत्यांकडून त्यांनी संपूर्ण कामाचा आढावा घेतलेला आहे। मेट्रो 7A हा जो टप्पा आहे याला सुरुवात होणार। तर या मेट्रोमुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे, कारण की त्यांचा प्रवास अधिकच जलद होणार आहे आणि वाहतूक कोंडीपासून सुद्धा मुक्ती जी आहे ती मुंबईकरांना मिळणार आहे। मेट्रो हा मुंबईकरांच्या प्रवासासाठी अतिशय महत्त्वाचा टप्पा मानला जातोय आणि याच ठिकाणी मेट्रो 7A ब्रेक थ्रू होत असताना या ठिकाणी आपण पाहतोय खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि स्वतः ते या क्षणाचे साक्षीदार होत आहेत। संदेश सीएम करेगा, संदेश सीएम करेगा। वैदेही काणेकर आपल्या प्रतिनिधी थेट त्या ठिकाणाहून आपल्यासोबत जोडले गेले आहेत। वैदेही दृश्य आपण पाहतोय, खुद्द मुख्यमंत्री या ठिकाणी आलेत ब्रेक थ्रू पाहण्यासाठी। नेमकं तिथली कशी परिस्थिती आहे, काय वातावरण आहे? तर काही तांत्रिक कारणामुळे आपल्या प्रतिनिधींसोबत आपला संपर्क होऊ शकला नाहीये, मात्र ही दृश्य आपण सध्या पाहतोय थेट मुंबईतली दृश्य आहेत। मेट्रोचा टप्पा जो आहे 7A त्याचा हा ब्रेक थ्रू लाईव्ह आपण साम टीव्हीवरती सध्या पाहतोय आणि या ठिकाणी खुद्द महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा दाखल झाले। त्यांनी अभियंत्यांकडून संपूर्ण प्रक्रिया जी आहे तिची माहिती घेतली, कामाचा आढावा घेतला आणि त्यानंतर मेट्रोचा अतिशय महत्त्वाचा टप्पा जो आहे तो आता त्याचं ब्रेक थ्रू होत असताना देवेंद्र फडणवीस या ठिकाणी दाखल झालेत आणि त्याची दृश्य आपण पाहतोय की नेमकं हे काम कशा प्रकारे पार पडतंय। तू आज अशी कशाला बोलतोय की इथे मराठी माणसाला तुला कसं असतं माहितीये का, एखादा लोणचं चोळेगिरी करतोस ना म्हणून तुला त्रास नसेल, ऐकलं का? पण काही मराठी माणसं आवाज उचलणारी असतात, तू त्यातला नाहीयेस, तू दलाल लाचार आहेस, त्यांच्या पाठीपाठी आहे ना लोकगिरी करतोस ना म्हणून तुला गोड वाटतात। त्याने शिव्या दिले तेव्हा का नाही बोलला? अरे पप्पाने किती बोलत आणि त्यांची बाजू घेतो। अरे जर एक सोसायटी आहे ना, रोज एक सोसायटी आहे ना, एक सोसायटी तर फंक्शनच्या वेळेला कुठला जात, कुठलं राज्य, कुठला धर्म बघायचं जातं का? हा, मग मराठी लोकांनी फंक्शन मध्ये इन्व्हॉल्व नाही व्हायचं का? का अरे तुझ्या सोसायटीत जर फंक्शन होतं, तुझ्या सोसायटीत फंक्शन होतं तर अख्खी बेसिंग उतरते ना सोसायटीचं फंक्शन। मग गुजराती सोडून मराठी लोकांनी इन्व्हॉल्व नाही व्हायचं, हा का प्रकार? आणि तू काय बोलतोय? भेदभाव होत नाही ते, तू गोट्या चोळतोस, ऐकलं? तू काय चोळतो? गोट्या चोळतोस त्यांच्या, म्हणून तू त्यांच्या पाठी लाचार बनून फिरतो। पण सगळेच मराठी तुझ्यासारखे नाहीयेत, काही मराठी आहेत ना ते आवाज उचलणार आहेत, त्यातले ते समजलं का? शहाणपणा करतो. रात्री सूट दिली तर काय शहाणा झाला का? त्याने काय व्हायला का नाही बोलला? व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती तू पण आहे ना, व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती तू आहे ना,
हा याला विचारा, जो पोल घेतलाय त्या मराठी कुटुंबाच्या विरोधात, ह्याला विचारा तिथे काय विरोध केला. काय नक्की तुमचं नाव मग भेदभाव होतोय की नाही? किती वर्षापासून राहता? भेदभाव होतोय की नाही? तुमची पण बाजू मांडा. भेदभाव होतोय की नाही सांग मला. पोल घेता का रे मराठी माणसाच्या विरोधात? हा? आणि झवळची माहिती नाही. अतिशय मुंबईकरांसाठी महत्त्वाचा टप्पा आज पार पडताना आपण पाहतोय, कारण की मुंबईकरांचा प्रवास या मेट्रोमुळे अतिशय सुखकर होणार आहे, तेवढाच वेगवान होणार आहे, वेळेची त्यांची बचत तर होणारच, मात्र या प्रवासामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. गणेश कवडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत. गणेश, आपण पाहतोय की अतिशय महत्त्वाचा टप्पा आज मुंबईकरांसाठी पार पडताना दिसतोय. मेट्रो 7A ब्रेक थ्रू होतोय. नेमकं कसा उत्साह आहे, काय वातावरण आहे तिथे? नक्कीच अत्यंत महत्त्वाचा टप्पा म्हणावा लागणार आहे, कारण की आंतरराष्ट्रीय विमानतळाला खरं तर जोडणारा हा मेट्रोचा ब्रेक थ्रू होताना पाहायला मिळतोय. कारण की अंधेरी ते छत्रपती शिवाजी महाराज हे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे आणि या विमानतळांवर नागरिकांची मोठ्या प्रमाणामध्ये आहे ती गर्दी असते, कारण की इंटरनॅशनल असल्यामुळे परदेशातून येणारे पाहुणे असतील या मुंबईतून बाहेर जाणारे असतील, यांना कुठेतरी वेळेची बचत व्हावी, मार्ग सुखकर व्हावा आणि यासाठीच कुठेतरी ह्या मार्गाचं अत्यंत महत्त्व मानलं जातं. आणि 7A मधला हा एक मार्ग आहे, डाऊन लेनचा मार्ग आहे आणि त्यामध्ये प्रामुख्याने 4 स्टेशन देखील असणार आहेत, कारण की एक अंडरग्राऊंड मेट्रो आहे ती सुरू झालेली, तर हा दुसरा अंडरग्राऊंड मेट्रो हा त्यालाच कनेक्टेड होणार आहे आणि त्यामुळे कुठेतरी याच मेट्रोमुळे कुठेतरी सार्वजनिक वाहतूक करताना आहे ती मोठ्या प्रमाणात वेळेची बचत होताना पाहायला मिळणार आहे आणि त्यामुळे हा अत्यंत महत्त्वाचा मार्ग समजला जातो, कारण की विमानतळाला जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग आहे आणि त्यामुळे याचं ब्रेक थ्रू करण्याच्या वेळेस आहे ते मुख्यमंत्री देखील या ठिकाणी दाखल झालेले पाहायला मिळतात. त्याच वेळेस या प्रकल्पाविषयीची अधिक माहिती आहे ती देखील मुख्यमंत्र्यांना आहे ते अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येताना पाहायला मिळतात. मुंबईमध्ये मेट्रोचं मोठ्या प्रमाणामध्ये आहे ते जाळं निर्माण करण्याचं काम आहे ते सध्या सरकारच्या वतीने सुरू आहे. गणेश, असेच जोडून आपल्यासोबत राहा. तुर्तास ही दृश्य आपण सांगतोय मुंबईकरांना की अतिशय महत्त्वाची त्यांच्यासाठी ही बातमी आहे. मेट्रोचा हा महत्त्वाचा टप्पा आज त्याचा ब्रेक थ्रू होतोय. आपण सविस्तरपणे ग्राफिक्सच्या माध्यमातून वैशिष्ट्य पाहूयात, ती म्हणजेच मेट्रो 7A मार्गिकेचं काम अगदी प्रगतीपथावर सध्या आहे आणि गुंदवली ते छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ जोडणीसाठी हा टप्पा उभारण्यात जातोय. तर 1.6 किलोमीटर मार्गिकेचा भूमिगत बोगदा यासाठी तयार केला जातोय आणि मुंबई मेट्रो 7A मार्गावरील बोगद्याचा ब्रेक थ्रू आज पार पडतोय. त्याचीच लाईव्ह दृश्य सध्या साम टीव्हीवरती आपण पाहतोय. दिशा या टनेल बोरिंग मशीनचं काम आता पूर्ण झालेलं आहे आणि त्यानुसार हा ब्रेक थ्रू पार पडतोय. पुन्हा एकदा जाऊयात गणेश, आपल्याकडे मी पुन्हा येते. हा ब्रेक थ्रू अतिशय महत्त्वाचा आहे. ज्या प्रकारे तुम्ही सांगितलं, वाहतूक कोंडी यातून त्याच्यातून सुटका होणार आहे, थेट आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत जोडलं जाणार आहे. मुख्यमंत्री आलेत, मात्र अजून कुठले महत्त्वाचे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत का? गणेश, आपल्यापर्यंत माझा आवाज पोहोचतोय? तर काही तांत्रिक कारणामुळे आपला त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नाहीये, मात्र ही दृश्य आपल्याला अतिशय बोलकी दृश्य आहे. मुंबईकरांसाठी खरं तर महत्त्वाचा टप्पा आज आहे, कारण की मुंबईचा मेट्रो लाईन 7A हा एक अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे, जो आज पार पडताना पाहतोय. थेट आंतरराष्ट्रीय विमानतळाशी जोडलं जाणारे अंधेरी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असा हा थेट प्रवास, त्यामुळे सुसाट वेगानं होणार आहे आणि जे प्रवासी आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत त्यांना पोहोचायचं असतं, मुंबईमध्ये येताना रस्त्यावरून वाहतूक करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, वाहतूक कोंडी होत असते, म्हणून तासन तास त्यांना त्या ठिकाणी थांबावं लागतं. मात्र या एका बोगद्यामुळे, या मेट्रोमुळे
हा सगळा जो त्रास आहे तो दुरावला जाणार आहे आणि थेट आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत अगदी काही मिनिटांमध्ये पोहोचणं शक्य होणार आहे आणि त्यामुळे हा महत्त्वाचा टप्पा आहे. भूमिगत मेट्रो एक सुरू झालेली आहे, दुसरी मेट्रोसाठीचा हा बोगदा आज त्याचा ब्रेक थ्रू होतोय आणि त्यानंतर हे दोन्ही मार्ग जे आहेत एकमेकांशी कनेक्ट केले जाणार आहे आणि या कनेक्टिव्हिटीमुळे मुंबईकरांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे. त्यांचा प्रवासाचा वेळ वाचणार आहे. फक्त मुंबईकरांसाठीच नाही परंतु जे पर्यटक मुंबईमध्ये येतात त्यांच्यासाठी सुद्धा अतिशय सोयीस्कर होणार आहे. त्यामुळेच हा एक अतिशय महत्त्वाचा टप्पा म्हणून याकडे पाहिलं जात आहे. जवळपास 1.6 किलोमीटरचा हा जो बोगदा आहे त्याचं हे ब्रेक थ्रू आपण पाहतोय आणि म्हणून हे सगळं वैशिष्ट्य लक्षात घेऊनच आज खुद्द महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा या ठिकाणी दाखल झाले तरी स्वतः ते हे ब्रेक थ्रू होताना पाहत आहेत. या क्षणाचे ते स्वतः साक्षीदार होत आहेत. मुंबईकरांचा प्रवास सुखकर व्हावा, त्यांना कुठल्याही प्रकारे कुठल्या अडचणीचा सामना करावा लागू नये आणि त्यांचा वेळेतही बचत व्हावा यासाठी म्हणून ही जी मेट्रोची कनेक्टिव्हिटी आहे ही मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची आहे. विकास कामामध्ये मुंबईच्या एकूणच महाराष्ट्राच्या विकासात सुद्धा एक महत्त्वाचा याचा टप्पा आहे कारण की मुंबई हे एक महत्त्वाचं शहर आहे महाराष्ट्रातलं आणि अनेक शहरातून लोक या ठिकाणी येतात, देशभरातून लोक या ठिकाणी येत असतात आणि म्हणून आर्थिक राजधानी मुंबईसाठी हा मेट्रोचा टप्पा अतिशय महत्त्वाचा असणार आहे. व्यावसायिकदृष्ट्या यामुळे भर तर पडणारच आहे मात्र मुंबईची कनेक्टिव्हिटी वाढल्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या लोकांचा सुद्धा प्रवास अधिक सुखकर होईल आणि त्याच्या संख्येत भर सुद्धा होऊ शकते. म्हणून व्यापारासाठी सुद्धा जर बघितलं बिझनेसच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाच्या गोष्टी मुंबईमध्ये सध्या येऊ शकतात आणि म्हणून हे जे विकास काम होत आहे हे जे प्रगतीपथावरचं काम जे आहे ते पाहण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी आलेले. हे मशीन आपण पाहतोय अतिशय मोठ्या मशीन्सच्या माध्यमातून 30-60 मशीनच्या माध्यमातून हे खोदकाम केलं जातं. हे जे आहे हे बोगदा जो आहे तो आता खुला केला जातोय आणि त्याची दृश्य लाईव्ह आपण साम टीव्हीवरती सध्या पाहतोय. बुंदेवाडी ते छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ जे आहे हा जो मार्ग आहे तो जोडला जाणार आहे. विमानतळाला जोडणाऱ्या मेट्रो मार्गावरती बोगदे आहेत आणि त्यातूनच एक बोगदा आता आपण बघतोय की तो खुला केला जातोय. 1.6 किलोमीटर भूमिगत बोगद्याचं एक काम पूर्ण झालेलं आहे, त्याचंच ब्रेक थ्रू आता होत आहे आणि ते पाहण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री या ठिकाणी आलेले आहेत.
हे थेट दृश्य आपण पाहतोय मुंबईतील मेट्रोचा अतिशय महत्त्वाचा टप्पा जो आहे तो आज पार पडताना आपण पाहतोय. मेट्रो 7A काम जे आहे ते प्रगतीपथावरती आहे आणि आज त्याचा ब्रेक थ्रू होतानाची ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय. या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा या ठिकाणी दाखल झालेत. त्यांनी अभियंत्यांकडून संपूर्ण कामाचा आढावा घेतला आणि त्यानंतर ब्रेक थ्रू होताना ते स्वतः या ठिकाणी पाहत आहेत. अतिशय महत्त्वाचा हा टप्पा आहे मेट्रोचा, कारण की थेट आंतरराष्ट्रीय विमानतळाशी जोडणारा हा टप्पा आहे. भूमिगत मेट्रो एक जी सुरू झाली आहे आणि दुसरी मेट्रो आता याच बोगद्यातून धावणार आहे आणि या दोन्ही जे आहेत यांची कनेक्टिव्हिटी होऊन थेट आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत पोहोचणं अतिशय सोपं होणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार नाहीये. 7 स्टेशन एकंदरीतच या पूर्ण मार्गामध्ये आहे आणि त्यांना पार करून थेट आपण आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत पोहोचू शकणार आहोत. म्हणून महत्त्वाचा टप्पा म्हणून याकडे पाहिलं जात आहे, कारण की यामुळे मुंबईमध्ये येणारे जे प्रवासी आहेत त्यांची संख्या वाढू शकते, तर मुंबईकरांचा प्रवासही तितकाच सुखकर होईल.